हा मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत तळलेला बांगडा. ओला बांगडा आहे हा. तर ह्याला मी स्वच्छ धुवून घेतले आणि अद्रक लसूण पेस्ट लावलेली आहे. तर अद्रक लसूण पेस्ट मी दाखवायची विसरले तुम्हाला. तर अशा प्रकारे अद्रक लसूण पेस्ट केलेली आणि एकदम पेस्ट केलेली आणि ती आपण ह्याला सगळी लावून घेतलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये लाल मिरची पूड, काश्मीरी लाल मिरची पूड आणि थोडीशी तिखट असते ना ती मिरची पूड आणि हळद आणि मीठ आणि गरम मसाला, हे मिश्रण मी लिंबूमध्ये पिळून घेतलेलं आहे. लिंबूमध्ये भिजवलेलं आहे, पाण्यामध्ये भिजवलेलं नाही. तर ह्याच्यामध्ये 1 ते 1.5 लिंबू मला लागलेला आहे, कारण हे मिश्रण आपल्याला संपूर्ण बांगड्याला लावून ठेवायचं आहे. तर आता हे आपण, मी तुम्हाला गडबडीत दाखवायची विसरले, पण काही हरकत नाही. हे बघा, हे अशा प्रकारे आपल्याला हा सगळा मसाला ह्याला लावून घ्यायचा आहे. बांगडे आधी स्वच्छ धुवून घेतले, मी क्लीन करून घेतले आणि त्यानंतर त्याला अद्रक लसूण पेस्ट लावली. आणि हे जे प्रमाण आहे हे काश्मीरी लाल मिरची पूड आणि तिखट लाल मिरची पूड, हळद, मीठ आणि गरम मसाला आपल्या चवीनुसार. गरम मसाला थोडासा कमी टाकायचा, 1 पाव चमचा मी टाकलेला आहे. आणि काश्मीरी बेडगी मिरची काय तिखट नसती, तिखटाची मिरची पूड मी फक्त 1च चमचा टाकलेली आहे, पोह्याचा 1 चमचा. आणि लिंबू असतो ना, तर लिंबू पिळून मी थोडंसं हे असं हे पाण्यामध्ये पाणी वगैरे काही घातलेलं नाही. लिंबामध्ये मी हा मसाला थोडासा भिजवला आहे लिंबाच्या रसामध्ये, कारण का हे जे आपण लावून ठेवणार आहे की नाही, तर त्यामुळं बांगड्याला छान मॅरिनेशन होऊन तो मस्त चविष्ट होईल. तर आता आपल्याला हे असं लावून कमीत कमी 1 तासभर तरी आपल्याला लावून खाली फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. फ्रीजरला नाही ठेवायचं आहे, कारण मग ते घट्ट झाले की मग तळायला थोडंसं हे होईल. तर खाली फ्रीजलाच आपल्याला हे नॉर्मल ह्याला असं लावून छानपैकी आपल्याला हे ठेवायचे आहेत. हे बघा, अशा प्रकारे आपण 1-2 तास होत आले मॅरिनेटला ठेवलेलं. मी 1 तास म्हणलेलं, पण इकडची तिकडची सगळी कामावरेपर्यंत आणि एक्स्ट्रा 1 तास झाला. आणि आता सगळं आवरून झाल्यावर आता हे लास्टला मी फिश तळायला घेतलेले आहेत. तर आता आपण तेल ठेवलेलं आहे गरम करायला. तेल आपलं थोडंसं गरम झालं, ह्याला थोडंसं आपल्याला तळायचं आहे, त्यामुळं तेल जरा जास्त लागेल. आणि आता तेल गरम झालेलं आहे, तर आपण एक फिश याच्यामध्ये टाकून बघूयात. बघा, आपण अगोदरचे जे होते ना ते विदाऊट रवा लावता आपण तळलेले, आता आपण हे रवा लावून तळायचे आहेत. दोन्ही पण टेस्ट सेमच लागतात, पण रवा लावलेलं जरा कुरकुरीत होतात, छान होतात. त्यामुळं मी रवा लावून हा तळणार आहे. आता हे पण आपण 3 थसं छान रवा लावून तळून घेऊयात. आता मी ते 3 काढलेले आहेत, मी तुम्हाला एकदमच दाखवते आता ते. आता आपला हा एक साईडनं आपला झालेला एक कुरकुरीत, आता आपण पलटायचा आहे. आपण डीप फ्राय केलेल्याची टेस्ट आणि आपण शालो फ्राय केलेल्याची टेस्टमध्ये थोडा फरक पडतो. मी नेहमी कसं शालो फ्राय करते, मी तो व्हिडिओ पण टाकलेला आहे. आता हा आपण डीप फ्रायमध्ये करणार आहोत. डीप फ्राय करून आपण ह्याला नंतर एक खूप सुंदर असं एक पीस देणार आहे, ते मी झाल्यावर सांगते तुम्हाला. तर हे बघा, आपलं छान आता झालेलं आहे तळून. आता आपण हा काढूयात. आपण फिश आपला ह्याच्यामध्ये टाकताना, तेलात टाकताना तेलाची फ्लेम हाय ठेवायची आणि 1-2 मिनटांना आपण गॅसची फ्लेम लो ठेवायची. कसला भारी याला हे आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. एकदम असा कुरकुरीत मस्त झालेला आहे. पण हे तेल घेतले, ज्या तेलात आपण फिश तळवतो ना त्यातलंच थोडंसं 1 चमचाभरच फक्त तेल आपण इथं घेतलेलं आहे. तेल फार घ्यायचं नाही. आणि तेल आपण फोडणीच्या भांड्यात घेतलेलं आहे. तेल गरम झालं की आपल्याला त्यात फक्त लसूण, टेचलेला लसूण घ्यायचा आहे, नुसता टेचायचा आहे. बाकी आपल्याला त्याचं काहीही पेस्ट करायची नाही किंवा काही नाही, अगदी सालासकट मी टेचलेला आहे. आणि तो छान असा आपल्याला खरपूस असा याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. लसूण आपण छान असा खरपूस करून घेतलेला आहे. त्यात आपल्याला टाकायचा आहे कढीपत्ता.
कढीपत्ता पण छान तडतडून घ्यायचा आहे. अगदी मस्त झालेले आहेत आणि आपली ही लसणाची आणि कढीपत्त्याची फोडणी आहे ना, आपल्याला अशी मस्तपैकी ह्याच्यावर स्प्रेड करायची. ह्यानं काय होणार आहे, एकदम खूप सुंदर ह्याचं एक वेगळीच अशी टेस्ट आपल्याला ह्याच्यामध्ये लागणार आहे. आणि ही फोडणी टाकल्यावर मात्र 1-2 मिनटं फक्त झाकून ठेवायचं. तर हे बघा, आपण असं 1-2 मिनटं झाकून ठेवलेलं, इतका खमंग वास सुटलेला आहे. तर आता आपण ह्याची प्लेटिंग कशी करायची सांगू. हे बघा, अशा प्रकारे ह्याची प्लेटिंग केलेली आहे. आणि हा आपला बांगडा फ्राय. तर हे अशा प्रकारे आपला हा बांगडा, तळलेला बांगडा खूप सुंदर लागतो. आणि हा तळलेला सुरमई आहे, हा सिक्रेट मसाला आहे, भाकरी आहे, भात आहे, कांदा आहे आणि सगळ्यात मस्त म्हणजे सोलकढी आहे आणि हे आमटी आहे. तर अशा प्रकारे आपले हे मस्तपैकी कोकणी स्टाईल असं आपले हे ताट तयार आहे. तर तुम्हाला ही माझी बांगड्याची रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा आणि तुम्ही अशा प्रकारे करून बघा. खूप छान लागते, एक वेगळी टेस्ट येते, एक वेगळा टेस्ट मिळतो बांगडा फ्रायला. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट्स करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. बाय बाय.